संघाच्या संघ बांधणीबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम हे सामने जे आहेत ते महसूल विभागाने चांगल्या पद्धतीने त्याचं आयोजन केल्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम जे त्या विद्यामंदिर परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन. कारण त्यांनी जे आहे आम्हाला संधी दिली ती आम्हाला एकदम लकीली संधी मिळाली. एक कुठली टीम कॅन्सल झाली आणि मला संध्याकाळी 7:30 नंतर मेसेज आला, तर तुमची टीम आहे. मी विदिन सेकंद आमची टीम आहे. म्हणजे मला माहित होतं की आमच्या टीममध्ये जे आहे म्हणजे परिवारामध्ये जे आहे ते चांगले प्लेअर आहेत, त्यांना या निमित्तानं संधी पहिल्यांदाच मिळते. आणि मी जसं त्या दिवशी कळल्या मी 6-7 जणांना फोन केले, त्यांनी देखील आनंदाने सांगितलं की सर लगेच आपली टीम द्या. आणि जी काय प्रवेश फी जी आहे 5,000 ती काय फारशी नाही, कारण संस्थेने देखील जे आहे ते आमची जे 2,500 संस्थेने लगेचच आम्हाला मान्यता दिली. बाकीची 2,500 जे आम्ही सगळ्यांनी मिळून भरलेली आहे. आणि आमचे प्लेअर जे आहेत ते 3-4 दिवस जे ते प्रॅक्टिस करतायत, फारच काय प्रॅक्टिस केलेली नाही, पण सगळे प्लेअर जे आहेत ते फार आनंदाने सगळे प्रॅक्टिस करतायत. मग कोळ्याने येणारे जे आहेत, फार लांबून येणारे आमचे आदाटे सर आहेत ते आहेत, ते बाकीचे विजय पाटील आहेत, ते सगळेचे नाव आवडीने खेळतात. आजची जी आमची पहिली मॅच झाली त्याचा असणारा जो मॅन ऑफ द मॅच आहे सचिन डोले आहे. दुसऱ्या मॅच आता अजून घोषित करणार आहेत, ते करतील. पण राहिलेली मॅचेस जी आहे ती आम्ही चांगल्या पद्धतीने खेळाडू वृत्तीनेच खेळणार आहोत. जी टीम चांगली आहे ती पुढे जिंकणार आहे, ते आम्ही सगळे जे आहे ती खेळाडू मान्य करतो. पण खेळ हा जो आहे आम्हाला जे इथं आत्ताचे पहिलेच स्लोगनच आहे, म्हणजे जे काय सांगितलंय आनंदाने आणि त्याच्यामध्ये जे आहे खेळाडू वतीने ह्या संधी पार पाडायची आहे. तर महसूल विभागाचं खरोखरच जे आहे ते विद्यामंदिर परिवारातर्फे पुन्हा एकदा अभिनंदन. नक्कीच संघ निवडताना काय अडचणी, एवढा मोठा विद्यामंदिर परिवार आहे त्याच्यामधून 11 खेळाडू तुम्हाला निवडायचे, काही दडपण तुमच्यावरती जाणवत का? अजिबात नाही, कारण ज्यावेळेस हे सामने आम्हाला कळले आणि आमची टीम जी आहे ती त्याच्यामध्ये येणार आहे कळली, त्यावेळेस 16 प्लेअर जे घ्यायचं थोडंसं तुम्ही म्हणताय तसं इर्षाद बरोबर आहे, पण त्यातून जे खरोखर चांगले खेळणार जे आहेत ते मलाही बऱ्यापैकी माहीत होते. त्यामुळे मी त्या प्लेअरला सगळ्यांना मी फोन त्या दिवशीच केले होते आणि आमचे जे आदेश साहेब आहेत त्यांना हे सगळं सांगितलं, प्राचार्य आहेत त्यांना सांगितलं सगळ्यासाठी, आणि ही नावं जे फायनल करून कुठलीच अडचण आली नाही आणि बाकीचे कोणतेही त्याच्यामध्ये कोणाची नाराजी बिलकुल नाही. नक्कीच आताच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण घोषित करतो. प्रशांत बोराडे आपण मॅन ऑफ द मॅच एक आकर्षक ट्रॉफी आपण देऊन या ठिकाणी सन्मान करतो. विद्यामंदिर परिवार संघ आपल्या संघासाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा असतील. त्याला बोलायला दे जरा. राहुल आमच्या सगळ्यात वयस्कर आमचा खेळाडू राहुल सर त्याला हे तोंड